हरे कृष्णा. तर आजच्या या जपा टॉकच्या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेल्या सगळ्या भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे की जर आपण जपाला प्राधान्य दिलं तर भगवंत आपल्याला प्राधान्य देतील. आपल्याला हे जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. आपल्यावर आपला जो व्यवसाय असतो त्याची जबाबदारी असते. आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. आपल्याला काही सामाजिक कार्य करायचे असतात त्याची जबाबदारी असते. आणि हे सगळं करून आपल्याला आपली भक्ती सुद्धा करायची असते. आणि जीवनात खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि आपल्याला वेळ हा कमी असतो. आणि म्हणून खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या करायच्या, वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रम ठरवणं फार गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, आपण जर प्राधान्यक्रम दिला नाही ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना तर एक महत्त्वाची गोष्ट आपली करायची राहील, कारण आपल्याकडे वेळ हा लिमिटेड आहे. आणि म्हणून आपलं नियोजन हे अतिशय महत्त्वाचे की कुठल्या गोष्टीला आपण कसं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि तोच आपला आज विषय आहे की कसं आपण चॅन्टिंगला, आपल्या जपाला हे प्राधान्य दिलं पाहिजे. जर आपण विचार केला की आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ही सगळ्यात महत्त्वाची जी आपल्यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी जर विचार केला की हे मनुष्य जीवन प्राप्त केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताची प्राप्ती. आपण जर ते नाही केलं, ते सोडून बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी करत राहिलो, पण जर भगवंताची प्राप्ती जर आपल्याकडून झाली नाही तर शेवटी असं होईल की या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो त्या करत बसण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारी. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींसाठी आपल्याला जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर भगवंताची प्राप्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्या मनामध्ये आपण बिंबवलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे. आणि बाकीच्या ज्या आपण गोष्टी जीवनामध्ये करतो त्या सगळ्या गोष्टी या भगवंत प्राप्तीसाठी सहाय्य करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजा आपल्याला पुण्याला, बारामतीवरून पुण्याला जायचं आहे, तर त्या पुण्याला जाण्यासाठी आपण रात्री लवकर झोपलो, सकाळी लवकर उठलो, सगळे फ्रेश झालो, सगळी तयारी केली, चांगले कपडे घातले, आपला टिफिन तयार केला, सगळं केलं आणि आपल्या गाडीत जाऊन बसलो, पण गाडी चालू केली नाही, आपण पुण्यापर्यंत गेलोच नाही. तर अगोदरच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला काही महत्त्व राहत नाही, कारण आपला प्रवासच झाला नाही. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी या शेवटी अल्टिमेटली आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी सहाय्य करत असतात. पण आपण जर त्याच गोष्टींमध्ये आपला पूर्ण वेळ घालवला आणि आपण जर आपल्या जपाला, आपल्या आध्यात्मिक गोष्टींना, भक्तीला जर प्राधान्य दिलं नाही तर मग शेवटी त्या महत्त्वाच्या गोष्टींना काही महत्त्व राहत नाही. आणि म्हणून आजचा हा आपला विषय आहे. तर म्हणून समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण हे प्रथम प्राधान्य असले पाहिजे. आपल्याला सगळ्यात जास्त गरज ही भगवंताची आहे, आपल्या मनामध्ये आपण ठाम ठेवलं पाहिजे. एकदा परमपूज्य भक्तिचारू महाराज अमेरिकेमध्ये एका भक्तांच्या घरी प्रसादासाठी गेले होते. आणि त्या घरामध्ये त्या जे घरातले जे होस्ट होते त्यांनी अनेक सारे खूप पदार्थ बनवले होते. महाराज येणारे म्हणून माताजींनी अनेक पदार्थ बनवले होते. आणि महाराज ज्यावेळेस, भक्तिचारू महाराज ज्यावेळेस प्रसादाला बसले तर त्या घरातल्या माताजींनी महाराजांना प्रश्न केला की महाराज, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव फर्स्ट. म्हणजे महाराज त्यांना विचारले की तुम्हाला पहिले काय हवंय, कारण अनेक पदार्थ केले होते. पण महाराजांची चेतना बघा, त्या वेळेस सुद्धा महाराज त्यांना म्हटले की आय वुड लाईक टू हॅव कृष्णा फर्स्ट. मला प्रथम तुम्ही कृष्णा द्या. म्हणजे त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपल्याला जीवनामध्ये सर्वात प्रथम हे भगवंताची गरज आहे, ही आपल्या मनामध्ये आपण ठाम ठेवलं पाहिजे. आणि भगवंत प्राप्ती करायची असेल तर ह्या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. सत्यम सत्यम पुनर्सत्यम हरेर नामेव केवलम. हे फक्त हरीचं नावच हे आपल्याला भगवंत प्राप्ती करून देऊ शकतं. दुसरी कुठलीही गोष्ट या जगातली आपल्याला करून देऊ शकत नाही, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण वेगवेगळे योगा केले, प्राणायाम केले, आसनं केले, वेगवेगळ्या तीर्थांना जरी भेटी दिल्या, सांगितलंय की त्रिवणे संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण जगामध्ये भ्रमंती केली, पण जर तुमचं चित्त हरिनामामध्ये नाही लावलं तर शेवटी सगळं काही व्यर्थ होऊन जाणार आहे. कारण आपण हरिनामाशिवाय भगवंत प्राप्ती करू शकत नाही. आणि त्याचं एक रामायणातलं फार सुंदर उदाहरण आहे, शूर्पणखा आणि शबरी. आता दोघींची इच्छा होती की आम्हाला प्रभू रामचंद्र हवे. शूर्पणखाची सुद्धा इच्छा होती की मला प्रभू रामचंद्र हवे, आणि शबरीची सुद्धा इच्छा होती की मला प्रभू रामचंद्र हवे. पण एकीला प्राप्त झाले, प्राप्त नाही झाले तर शबरीकडे भगवंत चालत चालत गेले
आणि दुसरी जी शूर्पणखा होती तिचं नाक आणि कान कापलं गेलं. याचं कारण काय? उद्देश तर दोघींचे सारखेच होते, दोघींनाही प्रभू रामचंद्र हवे होते, परंतु त्याचे रिझल्ट वेगवेगळे का झाले? याचं कारण असं आहे की शबरीने प्रभू रामचंद्रांच्या नामाचा आश्रय घेतला. तिने प्रभू रामचंद्र जोपर्यंत तिच्या त्या कुटियामध्ये येत नाही तर रोज ती दिवस रात्र राम 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 प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत होती. आणि त्या नामाच्या सहाय्याने तिला प्रभू रामचंद्रांकडे जावं लागलं नाही. प्रभू रामचंद्र दक्षिण भारतामध्ये चालत चालत तिच्या कुटियामध्ये गेले. आणि दुसरीकडे आपण बघू शकतो शूर्पणखाचं काय झालं? तिला फक्त प्रभू रामचंद्रांचं रूप हवं होतं, तिने नामाचा आश्रय घेतला नाही, तिने प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं नाही. तिला फक्त भगवंताच्या रूपाकडे आकर्षित झाली होती आणि म्हणून ती गेली आणि शेवटी तिचा परिणाम कसा झाला? नाक आणि कान काटले गेले ते आपण बघितलं. आणि म्हणून जर आपण त्याचा एक सार आपण शिकू शकतो, जर आपल्याला भगवंत प्राप्तीची इच्छा असेल आणि जर आपण भगवंताच्या नामाला शरण गेलो नाही तर शूर्पणखासारखं आपलं होईल. आपल्याला आपण जे आचरण केलं पाहिजे ते शबरीसारखं केलं पाहिजे. भगवंताच्या नामाचा आपण सगळ्यांनी आश्रय घेतला पाहिजे. आजच्या या कलियुगामध्ये हे जे हरिनाम आहे हे एका ऑक्सिजन प्रमाणे, म्हणजे जसं एखादा आता करोनाचे पेशंट असतात तर त्या पेशंटला अनेक फुफ्फुसामध्ये खूप सारा न्यूमोनिया झालेला असतो, श्वास घ्यायला खूप त्रास होत असतो आणि अशा वेळी जर त्याला ऑक्सिजन मिळाला नाही तर त्याचा मृत्यू होतो. अशा करोना बाधित त्या रुग्णासाठी ऑक्सिजन हे त्याचं जीवन वाचवण्याचं काम करतं. तसंच ह्या भौतिक जगामध्ये कलियुगामध्ये आपल्याला सुद्धा तो एक देहरोग आहे. करोना हा देहाचा रोग आहे, तो देहरोग आहे. परंतु आपल्या सगळ्यांना भवरोग सुद्धा झालेला आहे आणि त्या भवरोगातून देहरोगातून बाहेर यायचं असेल तर तो ऑक्सिजन ओटू लागतो. त्याचप्रमाणे आपण हे भवरोगातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर हा हरिनाम रूपी ऑक्सिजन आपल्याला गरजेचा आहे, तो आपण रोज घेतला पाहिजे. आणि असं असतं ज्यावेळेस करोना पेशंट जेवढा न्यूमोनिया जास्त, जेवढी त्याची सिरियस कंडिशन जास्त असते तर डॉक्टर सांगतात एक 5 लिटर ऑक्सिजन, 10 लिटर ऑक्सिजन. तर आपल्याला सुद्धा हा एक प्रभुपादांनी निर्धारित केलेला 16 लिटर ऑक्सिजन रोज नित्यनियमाने घेतला पाहिजे, जेणेकरून आपण ह्या भवरोगाने जे ग्रासलेलो आहोत त्या भयरोगातून आपण बाहेर येऊ शकू. आणि म्हणून हा ऑक्सिजन हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. हे जे आपण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये आपण समजेल त्याच वेळी आपण त्याला प्राधान्य देणार आहे. आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हरिनामाला प्राधान्य देणं म्हणजे काय? एक सामान्यतः गैरसमज असतो. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं म्हणजे इतर गोष्टींना दुर्लक्षित करणे, हा आपला एक समज असतो. परंतु हरिनामाला प्राधान्य देणे म्हणजे इतर महत्वाच्या गोष्टींना दुर्लक्षित करणे नव्हे. हरिनामाला प्राधान्य देणे म्हणजे प्रयत्नपूर्वक आपल्या वेळेचे असे नियोजन करणे की जेणेकरून इतर सगळी महत्वाची कार्य करीत असताना आपण हरिनामासाठी पुरेसा आणि योग्य वेळ काढू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, हरिनामासाठी प्राधान्य देणे म्हणजे इतर गोष्टी दुर्लक्ष करणे नव्हे. हरिनामाला प्राधान्य देणे म्हणजे प्रयत्नपूर्वक वेळेचे असे नियोजन करायचे आहे की इतर सगळ्या गोष्टी करीत असताना आपण हरिनामासाठी पुरेसा आणि योग्य वेळ काढू. आणि त्या प्राधान्याचे 2 प्रकार आहेत. एकतर वेळेनुसार आपण त्यांना हरिनामाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि कार्य करीत असताना प्राधान्य दिलं पाहिजे. आता वेळेनुसार प्राधान्य देणे म्हणजे काय की सर्वात प्रथम आपल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर सर्वात दिवसाचा जो सगळ्यात महत्वाचा आणि सुरुवातीचा वेळ आहे तो आपण हरिनामाला दिला पाहिजे. कधी कधी एक्सेप्शन येतात, आपल्याला काही महत्वाचे कार्य असतात, महत्वाची मीटिंग असते, त्यावेळेस आपण समजू शकतो. परंतु एक्सेप्शन हे आपलं नित्यक्रम नाही झाला पाहिजे. कधीतरी एक्सेप्शनमुळे आपण समजू शकतो की सकाळी आपण जप करू नाही शकलो, परंतु सामान्यतः हरिनामाला प्राधान्य देणे म्हणजे सकाळी लवकर आपला जो काही जप आहे तो पूर्ण करणे, याला म्हटलं जातं हरिनामाला प्राधान्य देणे. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपण ज्यावेळेस कार्तिक यात्रेमध्ये जातो तर त्यावेळेसची जी किचन टीम आहे त्याच्याकडे बघून मला याचं एक उदाहरण द्यावं असं वाटलं की कशा प्रकारे ते आपल्या जपाची नियोजन करतात. की जी किचन मध्ये टीम कार्य करत असते कार्तिक महिन्यामध्ये, तर त्यांना अतिशय खूप जास्त कार्य करावं लागतं. त्यांना सेवा असते ती किचन मधली, सगळ्या हजारो भक्तांसाठी सकाळी नाश्ता बनवायचा असतो, त्यानंतर दुपारचं जेवण बनवायचं, जेवणाचा प्रसाद बनवायचा असतो, त्यानंतर अनेक भक्तांना तीर्थस्थळांना भेटी देऊन काही प्रवचन द्यायचे असतात, संध्याकाळी महाराजांचं लेक्चर असतं आणि इतकं सगळं एकदम व्यस्त शेड्यूल असतं त्यांचं. आणि प्रत्येक गोष्ट महत्वाची, असं नाही की ब्रेकफास्ट बनवणं महत्वाचं नाहीये किंवा लंच प्रसादम बनवणं महत्वाचं नाही, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. त्यावेळेस ते कसं नियोजन करतात की रात्री लवकर झोपतात. आणि तसं तर त्यांना बघायचं की जो पहाटेचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे
सकाळचा, तर त्यासाठी त्यांना पहाटे 3-4 वाजता उठावं लागतं. परंतु त्यासाठी ते काय करतात, रात्री लवकर झोपतात, मध्यरात्री लवकर उठतात, 2 वाजता, 1:30-2:30 वाजता, आणि आपला पहिले जप पूर्ण करतात आणि मग आपल्या प्रसादाची कुकिंगला सुरुवात करतात. त्याच्यापासून आपण समजू शकतो की त्यांनी असं नाही केलं की हरिनामाला महत्व आहे म्हणून मी नाश्त्याचे कुकिंगच्या वेळेस हरिनाम करत बसेल, असं नाही केलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक असं नियोजन केलं. सुरुवात कुठून झाली, रात्री लवकर झोपण्यापासून. ते रात्री लवकर झोपले, मध्यरात्री लवकर उठले, पूर्ण जप पूर्ण केला आणि नंतर पहाटे कुकिंगला सुरुवात केली. याला म्हटलं जातं हरिनामाला प्राधान्य देणे. आणि हे वेळेनुसार प्राधान्य. म्हणून आपला जर आपण हरिनामाला प्राधान्य द्यायचे म्हणजे दिवसात लवकरात लवकर जो सकाळचा महत्वाचा जो वेळ असतो तो आपण हरिनामासाठी दिला पाहिजे. हे पहिली गोष्ट झाली की टाइम नुसार हरिनामाला प्राधान्य देणे. आता दुसरी आहे की कार्य करीत असताना त्या गोष्टीला प्राधान्य देणे. म्हणजे जप करीत असताना फक्त जपच केला पाहिजे. कधी कधी आपण जप करीत असताना अनेक गोष्टी करतो. कधी कधी जप करत असताना आपण एक्सरसाइज करतो, जप करीत असताना आपण पुस्तक वाचतो, जप करीत असताना आपण कधी कधी ऑफिसचे काही कार्य करतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हरिनाम हे फार महत्वाची. आपण जप करतोय म्हणजे भगवंतांना बोलवतोय. भगवान श्रीकृष्णाची ही आपली 1 to 1 अपॉइंटमेंट आहे. आणि भगवंत महान, इतके पूर्ण विश्वाचे जे निर्माते आहेत ते आपल्या समोर येऊन उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण अपॉइंटमेंट घेतली, तर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जप करत असताना फक्त जप केला पाहिजे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर आपल्या घरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवलं आणि ते आले आणि आपल्या समोर ते बसले आणि आपल्या समोर बसल्यानंतर आपण त्यांच्याकडे बघून न बघता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इतर सगळ्या गोष्टी करतोय, वरती बघतोय, इकडे तिकडे बघतोय, तर त्यांना कसं वाटेल? ते म्हणेल सगळा करोना चालू आहे, एवढं सगळं लसीकरण चालू आहे, सगळं मी सोडून तुमच्यासाठी बारामतीला तुमच्या घरामध्ये येऊन बसलो आणि तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाहीये. तसंच भगवंताचं सुद्धा आपण ज्यावेळेस जप करतो तर ही भगवंतासोबत आपली अपॉइंटमेंट आहे. आणि जर आपण त्यावेळेस इतर कार्य केले तर ते हरिनामाप्रती तो अपराध होईल आणि भगवंताकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल. असंच एक घटना आहे की ज्यावेळेस लोकनाथ महाराज हे नवीन ब्रह्मचारी बनले होते, ते जुहूमध्ये ब्रह्मचारी होते आणि त्यावेळेस जुहू मंदिराचे जे टेम्पल प्रेसिडेंट होते ते परमपूज्य गिरिराज स्वामी महाराज होते. आणि एक दिवस गिरिराज सकाळी ज्यावेळेस जपाचा वेळ होता त्यावेळेस गिरिराज महाराजांना भेटण्यासाठी काही अनेक महत्वाचे गेस्ट तिथे आले होते मंदिरामध्ये. आणि मग ते लोकनाथ महाराजांना भेटले की त्यांना सांगितलं की आम्हाला गिरिराज महाराजांना भेटायचंय. तर लोकनाथ महाराज गिरिराज महाराजांकडे गेले. गिरिराज महाराजांचा जप चालू होता. गिरिराज महाराजांनी परमपूज्य लोकनाथ महाराजांना सांगितलं की त्या गेस्टला तुम्ही सांगा की महाराज एका महत्वाच्या मीटिंग अपॉइंटमेंट मध्ये बिझी आहे. आणि मग तसं लोकनाथ महाराजांनी गेस्टला सांगितलं आणि नंतर भेटण्याची वेळ त्यांना दिली. पण तो लोकनाथ महाराजांना प्रश्न केला की महाराज तर फक्त जप करत आहेत आणि महाराजांनी असं का सांगितलं की मी एका महत्वाच्या अपॉइंटमेंट मध्ये बिझी आहे. ते पुन्हा महाराजांकडे आले. महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही तर फक्त जप करत होता आणि तुम्ही गेस्टला असं का सांगितलं की मी एका अपॉइंटमेंट मध्ये बिझी आहे. गिरिराज महाराजांनी फार सुंदर त्यांना उत्तर दिलं की महाराज म्हटले हो, मी भगवंतासोबत महत्वाच्या अपॉइंटमेंट मध्ये बिझी होतो, हरिनामाचा जप करत होतो आणि म्हणून मी तो वेळ फक्त भगवंतांना देणार, इतरांना मी देऊ शकणार नव्हतो. ही फार महत्वाची गोष्ट आपण त्याच्यापासून शिकू शकतो. महाराष्ट्रातले एक महान संत आहे सेना महाराज, यांची पण एक अति सुंदर अशी कथा आहे. सेना महाराज यांचा जन्म एका नाभिक कुटुंबात झाला होता. ते प्रोफेशनने नाव्ही होते. एक यवन राजा होता, त्या यवन राजाचे ते नाव्ही होते, पर्सनल नाव्ही. त्यांची त्या राजाची कटिंग करणे, दाढी करणे, त्याची डोक्याची मसाज करणे, असे काम हे सेना महाराज करत होते. परंतु हे सगळं आपलं कार्य करत असताना भगवंताची भक्ती सुद्धा ते करत होते. भगवंताचे फार महान भक्त होते. आणि त्यांचा असा एक नित्यक्रम होता की सकाळचा जो वेळ आहे तर सकाळच्या वेळेमध्ये ते फक्त भगवंताच्या विग्रहांची सेवा करायचे आणि भगवंताचा नाम जप करायचे. इतर कुठलीच गोष्ट ती सकाळी करत नव्हते. आणि त्यांच्या पत्नींना त्यांनी सांगून ठेवलं होतं की सकाळच्या जपाच्या वेळेमध्ये दुसरं कोणी जरी आलं मला भेटण्यासाठी, मला बोलवण्यासाठी, तर मी घरात नाही असं सांगायचं. आणि असं त्यांचा नित्यक्रम चालायचा की त्यांनी हरिनामाला आणि भगवंताच्या विग्रहांच्या सेवेला प्राधान्य दिलं होतं. रोज सकाळी फक्त हरिनाम ते करायचे. तर मग असं एक दिवस ते भगवंताचं नाम जप करत बसले होते घरामध्ये. आणि त्यांचा जो राजा होता, त्यांची चाकरी जे करायचे, सेवा करायचे, तर त्या राजाला सकाळी वाटलं की आपली थोडी हेड मसाज करून घ्यावी. आणि म्हणून त्यांनी सेना महाराजांच्या घरी त्यांना बोलवण्यासाठी शिपाई पाठवले की जा तुम्ही त्या सेना महाराजांना बोलून आणा, मला डोक्याची माझ्या मसाज करायची.
मग ते शिपाई सेना महाराजांच्या घरी येतात. घरी आल्यानंतर ते महाराज आपले जप करत बसलेले असतात आतमध्ये. तर पत्नी बाहेर येते आणि पत्नी सांगते त्या शिपायांना की महाराज आज घरी नाही येते, बाहेर महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेले. ते शिपाई परत निघून येतात आपल्या राजमहालामध्ये. पण थोड्या वेळाने राजा त्यांना परत पाठवतो की जा, मला खूप इच्छा आहे, आज माझं डोकं दुखतंय, मला मसाज करून घ्यायची आहे, तुम्ही जा आणि सेना महाराजांना बोलून आणा. पुन्हा सगळे शिपाई जातात. पुन्हा ती पत्नी सांगते की महाराज नाहीये, बाहेर गेलेले. असं 2-3 वेळा होतं. शेवटी सेना महाराजांच्या घराच्या शेजारी एक व्यक्ती राहत असतो, जो महाराजांचा फार द्वेष करायचा. तो राजाला निरोप पाठवतो काही सेना महाराज कुठे गेलेले नाहीये बाहेर, ते रोज घरामध्येच बसलेले असतात आणि रोज घरामध्येच जप करत असतात, तर ते घरामध्येच आहे, असा निरोप ते महाराजांना त्या राजाला पाठवतात. मग राजाला खूप राग येतो. मग राजा विचार करतो की माझा आदेश यांनी पालन नाही केला. राजा लगेच आपल्या शिपायांना सांगतो की जा, तुम्ही त्या सेनाला पकडून आणा, आज मी त्याला शिक्षा देणार आहे. परंतु हे सगळं भगवंत बघत असतात की माझा भक्त आहे, जो माझा प्राधान्य देऊन आणि माझ्या नामाचा जप करत बसलाय, आणि त्या जप करण्यामुळे त्याच्या आता एवढं मोठं संकट येत आहे. तेवढ्यात भगवंत स्वतः सेना महाराजांचं रूप घेऊन त्या राजमहालामध्ये येतात आणि त्या राजाच्या समोर येतात. राजाला आनंद होतो की अरे ठीक आहे, मी आता तुला शिक्षाच करणार होतो, बरं झालं तू आला, माझं डोकं फार दुखतंय, तू माझी डोक्याची मसाज करून दे. तिथं आता बघा, विचार करा, तो यवन राजा आणि मग हे भगवंत सेना महाराजांचं रूप घेऊन आलेले, ते त्या यवन राजाच्या डोक्याची मसाज करायला लागतात. बघा, एक भगवंत अखिल विश्वाचे ते मालक आहे आणि हा व्यक्ती एक यवन आहे, तो भक्त सुद्धा नाहीये, परंतु भगवंताचा स्पर्श त्याला होतोय आणि भगवंताकडून फक्त स्पर्शच नाही तर डोक्याची मसाज करण्याचं त्याला ते भाग्य लाभतं. याचं कारण काय? फक्त सेना महाराजांची त्याचा असणारा संपर्क. म्हणजे आपण जर चांगल्या भक्तांच्या संपर्कामध्ये असू तरी आपला उद्धार होऊ शकतो. हे साधं उदाहरण आहे त्याच्यामधून. तर इथे भगवंत जे सेना महाराजांच्या रूपामध्ये आले होते, त्यांनी त्या राजाची हेड मसाज करायला सुरुवात केली, डोक्याची मसाज करायला सुरुवात केली. आणि बघा, सामान्य व्यक्तीने जरी आपल्या डोक्याला थोडं दाबून दिलं, डोक्याची मसाज केली, तरी आपल्याला चांगलं वाटतं. इथं तर साक्षात भगवंत आहे आणि त्यांचा स्पर्श होतोय आणि त्याने आपलं डोकं दाबलं, त्या राजाचं डोकं दाबताय, मग त्याला किती तो काय ते त्याचे एक्सप्रेशन असतील, तो भाव विभोर झाला. भगवंत आपल्या भक्तासाठी काय काय करायला तयार होतं. आणखी एक दुसरं उदाहरण, संत सावता महाराज. संत सावता महाराज सुद्धा आपल्या शेतात जायचे आणि हरिनाम घेत बसायचे आणि त्या हरिनामामध्ये इतके तल्लीन व्हायचे की त्यांच्या शेतातलं जे काम आहे ते करण्यासाठी साक्षात भगवंत यायचे. भगवंत त्यांच्या विहिरीतून मोठा हाकायचे, त्यांच्या जे शेताला पाणी द्यायचे, त्यांचे फळं फुळं तोडायचे, हे भगवंत स्वतः करायचे, कारण सावता महाराज हे हरिनाम घेत बसायचे. तसं तिथं झालं की सेना महाराजांसाठी साक्षात भगवंत येऊन त्या राजाची मसाज करतो आणि मग त्या राजाला ती भगवंताचा स्पर्श होऊनच तो अतिशय भावविभोर झाला. त्याला फार आनंद प्राप्त व्हायला लागला, कारण भगवंताचा स्पर्श झालाय, भगवंताचे हात त्याच्या डोक्याला लागलेले आहेत आणि तो फार आनंदित झाला, भावविभोर झाला. आणि तो आनंद घेत असताना एक असं विलक्षण घटना घडली की जे मसाज, एका तेलाने मसाज करत होते भगवंत त्या राजाची, तर तेलाचं पात्र शेजारी ठेवलेलं होतं आणि मग त्या राजाची नजर त्या तेलाच्या पात्राकडे गेली आणि त्याने बघितलं की वर त्या तेलाच्या पात्रावर जे सेना महाराजांचं प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब तर काहीतरी वेगळंच दिसतंय. ते शंख, चक्र, गदा, पद्म चतुर्भुज रूप त्याला दिसायला लागलं आणि तो मग आश्चर्यचकित झाला. त्याने त्या तेलाकडे बघायचं, त्याला चतुर्भुज रूप दिसायचं. तो वरती मान करून बघायचं तर त्याला सेना महाराज दिसायचे. पुन्हा खाली त्या तेलाच्या प्रतिबिंबामध्ये बघायचं तर त्याला चतुर्भुज रूप दिसायचं. तो एकदम गोंधळून गेला, हे चाललं काय नक्की? खाली तर मला चतुर्भुज विष्णूचं रूप दिसतंय आणि वरतून बघतायत तर सेना महाराज आहे. तो आश्चर्यचकित झाला, खूप आनंदित झाला, भावविभोर झाला आणि त्यांनी सेना महाराजांना सांगितलं की आजपासून तुम्ही माझ्यासोबत राहायचं, तुम्ही कुठंच जायचं नाही, माझा मृत्यू होईपर्यंत तुम्ही फक्त माझ्यासोबत राहायचं. भगवंत जे सेना महाराजांच्या रूपात आलेले होते ते म्हणे, नाही नाही नाही, मला आता एकदा फक्त घरी जाऊन येऊ द्या आणि मी एकदा घरच्यांना भेटून येतो, मी परत येतो, मग तुमच्या सोबतच राहतो. असं म्हणून भगवंत तिथून निघून जातात आणि थोड्याच वेळाने सेना महाराज त्यांचा सकाळचा सगळा मॉर्निंग प्रोग्राम करून या राजमहालामध्ये दाखल होतात. जसंच सेना महाराज त्या राजमहालामध्ये दाखल होतात तर राजाला फार आनंद होतो की मला आज इतका आनंद या सेना महाराजांनी दिलाय. ते पळत पळत त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, त्या राजाच्या मनामध्ये इच्छा असते की जे चतुर्भुज रूप त्या तेलाच्या प्रतिबिंबावर बघितलं ते पुन्हा बघण्याची इच्छा झालेली असते आणि म्हणून ती तेलाची वाटी परत पळत घेऊन जातात ते सेना महाराजांकडे
आणि त्यांच्या चेहऱ्याच्या समोर ठेवतात आणि त्या प्रतिबिंबामध्ये खाली बघतात तर खाली पण सेना महाराजांचा चेहरा दिसतो आणि वरती पण त्यांना सेना महाराजांचा चेहरा दिसतो. तर गोंधळून जातो, समजूनच येत नाही हे काय चाललंय. पूर्वी सकाळी मला त्याच्यामध्ये चतुर्भुज रूप दिसलंय, आता सेना महाराजांचं रूप का दिसतंय. आणि मग त्यावेळेस तो महाराजांना हे सांगतो, त्यावेळेस महाराज त्यांना समजतं. ते म्हणतात, मी तर आज घरी भगवंताचं नाम जप करत बसलो आणि सकाळी तुमच्याकडे जे आले आणि ज्यांनी तुमची जी हेड मसाज करून दिली ते कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, ते साक्षात भगवंत विठ्ठल तुमच्याकडे आले आणि तुमची जी डोक्याची मसाज त्यांनी करून दिली. आणि ते ऐकल्यानंतर सेना महाराजांना सुद्धा वाटतं की आज माझ्यासाठी भगवंताने इतकं केलं. आणि तो जो राजा असतो त्याला सुद्धा भगवंताचा स्पर्श झालेला असतो, भगवंताच्या रूपाचं दर्शन झालेलं असतं आणि तो सुद्धा त्या दिवसापासून विठ्ठल भक्त होतो. ह्याच्यातून आपण समजू शकतो की कसं सेना महाराजांनी भगवंताच्या नामाला जपाला प्राधान्य दिलं, तर भगवंताने सुद्धा सेना महाराजांना प्राधान्य दिलं. कोणाच्याही आपल्या सामान्य व्यक्तीच्या ऑफिसचं काम आपलं पण खूप पेंडिंग असतं, ते करण्यासाठी भगवंत येत नाही. आपल्या शेतामध्ये भगवंत पाणी लावायला येत नाही. हे कोणासाठी करतील भगवंत? जे भगवंताच्या जपाला प्राधान्य देतात, जे सेना महाराजांनी केलं त्यांच्यासाठी येऊन एका जो भक्तही नाही अशा व्यक्तीची सेवा भगवंताने केली. कारण का? त्यांच्या भक्तांनी हरिनामाला प्राधान्य दिलं. ह्याच्यापासून या कथेतून आपण समजू शकतो. त्या सेना महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. महाराज म्हणतात की रामकृष्ण नामे ऐसी उच्चारावी प्रेमे, रामकृष्ण नामे ऐसी उच्चारावी प्रेमे, तेने काळ दूरी पळे, जाती दोष ते सकळ, ऐसा नामाचा प्रताप, मार्गे निवरिला ताप, मुखी रामनाम उच्चारी, सेना मने निरंतरी. त्यांनी म्हणून हरिनामाचं किती महत्व आहे त्या अभंगामध्ये ते सांगतात. कधी कधी भक्त म्हणतात की ठीक आहे, आपण समजू शकतो की जप करत असताना फक्त जपच केला पाहिजे. परंतु एकदा एक भक्त मला म्हटले की माझं मन इतकं चंचल आहे की सारखं ते पळत असतं इकडे तिकडे, आणि म्हणून मी जप करत असताना मन इकडं तिकडं 10 गोष्टींवर पळू नये म्हणून मी कुठल्या तरी एका गोष्टीवर लावण्यासाठी मी बुक रिडिंग करत असतो, काहीतरी वाचन करत असतो, काहीतरी चांगलं एक दुसरी गोष्ट, एक तरी गोष्ट चांगली होती माझ्याकडून. पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जप करत असताना फक्त आपल्याला जप करायचं. खूप वेळा आपलं हरिनामामध्ये मन लागत नाही. याचं कारण असं आहे की हरिनाम काय आहे याचं महत्व आपल्याला पटलेलं नसतं किंवा माहित नसतं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण बँकेमध्ये गेलो आणि बँकेतून आपण पैसे काढले, 50,000 रुपये काढले. 50,000 म्हणजे 500च्या आपल्याला 100 नोटा आपल्या हातात मिळाल्या आणि मग ते आपण मोजण्यासाठी घेतल्या. 500च्या नोटा आता बंडल आपल्या हातामध्ये आहे आणि ते आपण मोजतोय. मग असं ते नोटा मोजत असताना कधी आपलं असं होतं का की अचानक मोजता मोजता 20 नोटा मोजल्या आणि आपलं मन इकडे तिकडे गेलं? होतं का? कधीच होत नाही, कारण आपली समाधी लागलेली असते. त्या 500च्या नोटा मोजताना आपलं मन कधीच असं होत नाही की आपण ज्यावेळेस हातात आपल्या नोटाचे बंडल असतात की अचानक मध्येच कुठेतरी आपलं मन निघून गेलं, दुसरीकडे गेलं आणि मग आपण काउंटिंग विसरलो. असं कधीच होत नाही. एखाद्या वेळेस बँकेचं मशीन, नोटा काउंटिंगचं मशीन चुकेल पण आपण चुकत नाही, इतकीच आपल्याला चांगली समाधी लागलेली असते. कारण का? कारण त्या नोटेचं महत्व आपल्याला माहित असतं. एक नोट जर चुकीची आली तर लगेच आपल्याला 50 ऐवजी 100 ऐवजी 99 नोटा आले तर आपण बँकेतून एक नोट मागून घेऊ शकतो, कारण त्या एका नोटेचं महत्व आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला एक एक हरिनामाचं जर महत्व कळालं, ते आपण अशा प्रकारे जे जपा टॉक असतात, प्रवचन असतात, प्रभुपादांची पुस्तकं असतात, या सगळ्यांतून जर आपण हरिनामाचं महत्व समजून घेतलं तर ज्यावेळेस आपण जप करतो तर आपल्याला कळेल की एकेका महामंत्राचं काय महत्व आहे. आणि मग एक एक महामंत्र घेत असताना आपलं मन इकडे तिकडे जाणार नाही. जसं नोटा मोजताना आपलं फक्त नोटांवर लक्ष असतं, त्याचप्रमाणे हरिनामाचं महत्व कळल्यानंतर आपलं फक्त मन जे आहे ते हरिनामावरच नक्की लागणार आहे. म्हणून अशा प्रकारचे जपा टॉक प्रवचन ऐकणं फार महत्वाचं आहे. पण काही लोक म्हणतात की प्रभूजी हे बोलणं फार सोपं आहे, परंतु फक्त राम राम जप म्हणून कृष्ण कृष्ण नाव घेऊन काय होणार आहे? आमच्या कुटुंबाचं भरणं काय, कसं करायचं? खूप वेळा हे बाहेरचे जे लोक असतात त्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप हा असतो. मला एक व्यक्ती म्हणत होते की तुम्ही रोज सकाळी हे जे जप करतात 1.5-2 तास, त्याऐवजी एक काम करा, पर्यावरणासाठी रोज हे 2 तास द्या. रोज 2 तास तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि झाडे लावा, झाडांना पाणी द्या. लोकांना असा विचार असतो की हे फक्त एखाद्या ठिकाणी बसलो आणि राम राम कृष्ण कृष्ण नाव घेतल्यानंतर काय होणार आहे? एकच उदाहरण आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं, त्याचे आपण समजू शकतो की राम नाम घेऊन काय होणार आहे किंवा कृष्ण कृष्ण नाम घेऊन काय होणार आहे. श्रील प्रभुपाद एका झाडाखाली, पंपकिन स्क्वेअर पार्कच्या एका झाडाखाली जाऊन बसले, हातात करताळ घेतला आणि भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. त्या एका नामस्मरणाने एवढ्या मोठ्या इस्कॉन संस्थेची स्थापना झाली.
भगवंताच्या नामामध्ये खूप शक्ती आहे. अशक्य ते शक्य करू शकण्याची शक्ती या भगवंताच्या नामामध्ये आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे खूप साऱ्या लोकांचा तो गैरसमज असतो की फक्त हरिनाम घेत बसल्याने काय होणार आहे. हरिनाम घेत असल्याने काही होऊ शकतं, इतकं त्या हरिनामामध्ये शक्ती आहे. भगवंताचं नाव आणि भगवंत हे वेगळे नाहीये. जे भगवंत काय करू शकतात ते सगळं हरिनाम करू शकतं, हा आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आणखीन एक खरी घटना आहे. एक अयोध्येमधले रामचरणदास बाबाजी महाराज होते. ते अयोध्येमध्ये राहायचे आणि निरंतर प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जप करायचे. तर ते साधू होण्याच्या अगोदरच्या आयुष्यामध्ये ते एक मासेमारी करायचे आणि मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह ते करत असत. वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, मासे पकडायचे, ते मासे विकायचे आणि ते मासे विकल्यानंतर आपल्या कुटुंबाला जे काही पैसे दिले त्याच्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. परंतु झालं काय की कालांतराने मासे मिळणं अवघड झालं, खूप स्पर्धा त्याच्यामध्ये झाली आणि त्यांना ते मासे पकडायला ज्या तलावात जायचे तिथे मासेच मिळत नव्हते. आणि मग आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झाली, उपासमार व्हायला लागली, अतिशय इतकी वाईट परिस्थिती झाली की त्यांना आणि घरच्यांना खाण्यासाठी सुद्धा अन्न नव्हतं. मग त्यांनी विचार केला की आता काय केलं पाहिजे, की अशा ठिकाणी गेलं पाहिजे की जिथे मला मासे मिळतील, अशा तलावामध्ये गेलं पाहिजे की जिथे मला मासे मिळतील. तर त्यांनी माहिती काढतात तर त्यांना असं समजतं की त्यांच्या ज्या भागात राहायचे त्याचा एक राजा होता आणि त्या राजाच्या महलाच्या मागे एक मोठा त्या राजाचा पर्सनल तलाव होता आणि त्या तलावामध्ये अनेक मासे होते. मग त्याने विचार केला की मी तिथे जाऊन मासेमारी केली तर मला खूप मासे मिळतील आणि मला खूप सारा पैसा मिळेल. त्याला नंतर लक्षात येतं की महाराज त्या राजाने त्या तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आणि त्या तलावामध्ये जर कोणी मासेमारी केली तर त्याला ठार मारण्यात येईल, त्याला अशी शिक्षा देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. मग याने विचार केला, हे मासेमारी करायचा त्या व्यक्तीने विचार केला की असंही मृत्यू येणार आहे, मला उपासमारीने मृत्यू होणार आहे, त्यापेक्षा मी जातो आणि चोरून मासेमारी करतो आणि त्याच्यातून जर सुटलो तरी कुटुंबाला मी थोडं अन्न तरी देऊ शकतो. आणि म्हणून तो मासेमारी करण्यासाठी आपली मासेमारी करण्याची जी जाळी आहे ती घेऊन तो निघतो. परंतु तो वेश धारण करतो साधूचा. विचार करतो की समजा आम्हाला जर कोणी तिथं पकडलं तर मी साधू आहे आणि फिरण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी निघालोय असं काहीतरी सांगता येईल. आणि मी मग तो जो मासेमारी करणारा व्यक्ती तो तिथं जातो तलावाच्या जवळ, साधूंचा वेश धारण केलेला आहे, हातामध्ये ती माशी मारण्याची जाळी आहे आणि तो ते जाळी त्या तलावामध्ये टाकणार तेवढ्यात तो काही घोड्यांचा आवाज ऐकतो. आता राजा त्या तलावाच्या जवळ येत असतो. आता याला वाटतं आज माझं काही खरं नाही. तो ती जाळी घेतो, जाळी एका झाडाच्या मागे लपून टाकतो आणि एका ठिकाणी झाडाखाली भगवंताचं ध्यान लावून बसतो आणि मोठमोठ्याने राम 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 असं जप करत बसतो. मग तेवढ्यात राजा तिथं तलावाच्या जवळ येतो आणि राजाला ते राम राम शब्द ऐकू येतात कानावर आणि मग राजा त्या मासेमाराच्या जवळ जातात आणि त्यांना दंडवत करतात. हा अतिशय आश्चर्यकारक होतो. या व्यक्तीला समजतच नाही की मी तर माशांची चोरी करायला आलेलो आहे. मी अपेक्षा केली होती की मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, पण हा राजा माझ्या समोर येऊन नतमस्तक झालाय, मला तो दंडवत प्रणाम करतोय. त्याला फार आश्चर्य होतं. आणि एवढंच नाही, राजा त्याच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की आज माझा दिवस धन्य झाला. सकाळी सकाळी मला साधूंचे दर्शन झाले आणि तुम्ही माझ्या राज्यामध्ये आलायत, माझ्या तलावाच्या जवळ आलाय, तर मी तुम्हाला काहीतरी दक्षिणा देऊ इच्छितो. मी तो राजा त्या व्यक्तीला खूप साऱ्या अशा सोन्याच्या मोहरा त्यांना देतो आणि त्या सोन्याच्या मोहरा घेऊन हा व्यक्ती आपल्या घराकडे चाललेला असतो. मग घराकडे जात असताना मनामध्ये एक विचार येतो आणि त्या विचाराने संपूर्ण आयुष्य बदलून जातं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये जर एखादा विचार असतो जो आपल्याला स्ट्राईक होतो आणि त्याच्याने आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं, तसंच या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक महत्वाचा विचार येतो की ज्याने त्याचं पुढचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. तो व्यक्ती विचार करतो की मी साधू बनण्याचं ढोंग केलं, साधू बनण्याचं नाटक केलं आणि हरिनाम घेण्याचं राम नाम घेण्याचं मी नाटक केलं, तरी मला इतकं काही मिळालं. ह्या एवढ्या मोठ्या राज्याचा राजा माझ्या समोर नतमस्तक झाला आणि इतक्याच मी एक एक दोन दोन माशासाठी मी इतकी चोरी करत होतो, तर मला हे फक्त नाटक केल्यामुळे राजा माझ्या समोर नतमस्तक होतोय, मला सोन्याच्या मोहरा मिळाल्या आहे. जर मी खरंच साधू बनलो आणि खरंच जर मी भगवंताच्या नामाचा भक्तिपूर्वक जर जप करायला सुरुवात केली तर माझं काय होणार आहे, हा मनामध्ये विचार येतो. आणि मग अयोध्येला जातात आणि निरंतर प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायला सुरुवात करतात, राम राम राम. आणि ते महान साधू रामचरणदास बाबाजी होतात. आणि त्यांचा ज्यावेळेस मृत्यूचा शेवटचा वेळ जवळ येतो, ते एका आश्रमामध्ये राहायचे आणि त्यांचा ज्यावेळेस शेवटचा वेळ जवळ येतो तर त्यांचे शिष्य हे परगावी गेलेले असतात, जवळ कोणीच नसतं आणि मग त्यांचा मृत्यू होतो. आजूबाजूचे लोक येतात आणि त्यांचा अंतिम संस्कार करतात. स्मशानामध्ये जाऊन त्यांचा अंतिम संस्कार केला जातो
आणि अयोध्येमध्ये एकाच ठिकाणी खूप सारे जे मृतदेह आहे ते जाळले जातात आणि त्यांचा अंतिम संस्कार करून ते लोक निघून जातात. आणि काही वेळानंतर त्यांचे दुसऱ्या दिवशी शिष्य येतात आणि त्यांच्या ज्या हस्तिका आहेत त्या आता शोधायच्या असतात, त्या हस्तिका नदीमध्ये टाकायच्या असतात. तर ते बघायला जातात तर तिथे अनेक मृतदेह जळलेले असतात. त्यातला रामचरणदास बाबाजींचा मृतदेह कुठला आहे. तर ते त्यांच्या त्या जे शिष्य असतात त्यांना माहित असतं की भगवंताचं निरंतर नामस्मरण ह्या रामचरणदास बाबाजींनी केलंय आणि म्हणून वेगवेगळे ते हाडं उचलून बघतात आणि ज्या हाडांमधून राम राम ही ध्वनी त्यांना ऐकू येते, त्यांना समजतं की हे जे हाड आहे हे आपल्या रामचरणदास बाबाजींचं नाव आहे. म्हणजे बघा, राम नामाचा ढोंगपूर्वक किंवा नाटक म्हणून केलेला जप ते अगदी हाडे मासामधून सुद्धा प्रभू रामचंद्राचं नाव येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो कशामुळे शक्य झाला? कारण यांनी हरिनामाला प्राधान्य दिलं, निरंतर प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं. तर किती मोठा बदल पूर्ण आयुष्यामध्ये झाला. तर नक्कीच जर त्यांच्या जीवनामध्ये हा बदल होत असेल तर आपल्या सुद्धा जीवनामध्ये हा बदल नक्कीच होईल. समस्या कधी होते की आपल्याला वाटतं, जप करत असताना वाटतं की खूप वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो, मी जप तर करतोय पण माझ्या बाकीच्या गोष्टींचं काय होईल. खूप वेळा मनामध्ये जप करत असताना आपल्याला चिंता जास्त असते की माझ्या प्रोफेशनचं काय होईल, करिअरचं काय होईल, पैशाचं काय होईल, व्यवसायाचं काय होईल, असे अनेक विचार आपण घेऊन करत असतो. त्यामुळे लक्षपूर्वक आपलं जप आपल्याला होत नाही. तर त्यासाठी आपण जो भगवद्गीतेचा श्लोक आहे, भगवंताने सांगितलंय की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. ऍटलिस्ट जप करत असताना तरी आपण या सगळ्या चिंता दूर करून जप करीत असताना फक्त जप केला पाहिजे. आणि हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे की ठीक आहे, योगक्षेमम माझं भगवंत नक्कीच बघतील, माझ्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं रक्षण करतील आणि ज्या गोष्टी नाहीये ते मला पुरवतील. हा विश्वास जर असेल तर आपण निश्चिंत होऊन भगवंताचा जप हा करू शकू. हा विश्वास दृढ असला पाहिजे. फार दूरचं उदाहरण नाही, एक आणखी उदाहरण देऊन आजच्या या जपटाकला मी विराम देतो. एक प्रभुपादांच्याच काळातलं एक उदाहरण आहे. एक भक्ती प्रज्ञान केशव महाराज म्हणून एक महाराज जे होते, वृंदावनमध्ये राहायचे, ज्यांनी प्रभुपादांना संन्यास घेण्यासाठी प्रोत्साहित केलं, प्रभुपादांना पाश्चात्य देशामध्ये प्रचार करण्यासाठी ते प्रोत्साहित केलं. असे ते भक्ती प्रज्ञान केशव महाराज ते वृंदावनमध्ये राहायचे आणि निरंतर भगवंताचं जप करायचे. त्यांचा छोटासा आश्रम होता, आश्रमामध्ये खूप काही साधन सामग्री नव्हती. तर एकदा त्या भक्ती प्रज्ञान केशव महाराजांना एक संदेश येतो की तुमचे काही वरिष्ठ जे गुरुबंधू आहे ते तुमच्या आश्रमामध्ये राहायला येणार आहे. आता त्यांच्या आश्रममध्ये काही जास्त पैसा नसतो, काही साधन सामग्री नसते. मग त्यांना असं वाटतं की माझ्या आश्रममध्ये राहायला माझे गुरुबंधू येणार आहे, तर मला काहीतरी तयारी केली पाहिजे. आणि मग ते आपल्या शिष्यांना सांगतात की जा तुम्ही आज भिक्षा मागून आणा, की आपले काही 2-3 दिवसानंतर माझे जे गुरुबंधू येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी तयारी करावी लागेल. मग महाराजांचे जे शिष्य होते ते संपूर्ण वृंदावनमध्ये भिक्षा मागण्यासाठी जातात, पण त्यांना काही जास्त भिक्षा मिळत नाही. तसेच ते परत येतात. महाराजांना वाटतं की आता मी माझे जे गॉड ब्रदर आहे, माझे जे गुरुबंधू आहे, त्यांची मी स्वागत कसं करू, त्यांची सेवा कशी करू. आता काहीच पर्याय नसतो कारण आश्रममध्ये काही नाहीये आणि जे शिष्य भिक्षा मागण्यासाठी गेले त्यांनी जास्त काही आणलं नाही. तर महाराज 2 दिवस निरंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप करत बसतात. निरंतर 2 दिवस एकही क्षण वाया न घालता निरंतर भगवंताच्या नावाला ते प्राधान्य देतात किंवा भगवंताच्या नामाचा जप करत बसतात. आणि 2 दिवसानंतर एक कावळा आता तोंडामध्ये एक पिशवी घेऊन उडत येतो आणि त्यांच्या त्या आश्रम मध्ये त्यांच्या समोर एक टाकतो की त्याच्यामध्ये काही सोन्याच्या मोहरा होता. तर आपल्याला ही अपेक्षा नाही की आपण पण जप करावा, मग एक कावळा उडत येऊन आपल्या पण घरी काही सोन्याच्या मोहरा टाकून द्यावा. आपल्याला ही अपेक्षा नाही ठेवून, हे कथेचा उद्देश तो नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण एक एवढा तरी विश्वास आपला दृढ असला पाहिजे की मी जर भगवंताच्या नामाचा आश्रय घेतोय तर भगवंत माझं जे योगक्षेम आहे ते नक्कीच वाहतील आणि म्हणून आपण निश्चिंत होऊन भगवंताचा नामाचा जप करू शकू. माझ्या जीवनात जे काही संकट येतील त्याचा भगवंत नक्कीच विचार करतील, त्याच्यातून माझं नक्कीच रक्षण करतील आणि हे जे भवसिंधू आहे ते मला पार करण्यासाठी भगवंत नक्कीच मदत करतील. हा आपल्या मनामध्ये विश्वास आपला निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून शेवटचा तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हणून मी आजच्या जपटॉक थांबवतो. तुकाराम महाराज म्हणतात की सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. फक्त आपणच नाही, आपल्या संपूर्ण कोटी कुळांचा उद्धार सुद्धा होऊ शकतो जर आपण ह्या हरिनामाला प्राधान्य दिलं तर आपण आजच्या या जपटाकमधून हे शिकलो की जर आपण वेळेचं जे प्राधान्य आणि कृती करत असताना जर हरिनामाला प्राधान्य दिलं
तर भगवंत सुद्धा आपल्याला नक्कीच प्राधान्य देतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक शेवटचं की आज एकादशी आहे आणि आजची एकादशी मोहिनी एकादशी आहे, पण आजच्या एकादशीचं आणखी एक महत्व आहे की आजची एकादशी ही त्रिस्पृशा एकादशी आहे. त्रिस्पृशा एकादशी म्हणजे काय? सामान्यतः जी एकादशी आपण करतो तर त्या एकादशीच्या दिवशी एक तर एकादशीची तिथी असते किंवा एकादशी आणि द्वादशी असते. परंतु आज हा अनेक वर्षांनंतर एक विलक्षण योग आहे की आज सूर्योदयाच्या काही काळ नंतर परंतु एकादशीचा पिरियड होता. आज दिवसभर द्वादशी आहे आणि नंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या काही काळ अगोदर पर्यंत त्रयोदशी आहे. म्हणून त्रिस्पृशा, 3 तिथींचा स्पर्श झालेला आहे. त्रिस्पृशा एकादशी आहे आणि हा योग अनेक अनेक वर्षांनंतर येत असतो. जन्मांमध्ये पूर्ण जन्मामध्ये एखाद्या वेळेसच हा योग आपल्याला येत असतो. म्हणून ह्या एकादशीचं फार महत्व आहे. पद्मपुराणमध्ये सांगितलंय की जो कोणी त्रिस्पृशा एकादशी करेल त्याला हजारो एकादशी करण्याचं फळ प्राप्त होईल. म्हणून या एकादशी आज आपण अतिशय भावपूर्वक केली पाहिजे. अंबरीश महाराजांची जी श्रीमद भागवत मध्ये कथा आहे की अंबरीश महाराज जी एकादशीचं पालन करण्यासाठी मथुरेला गेले होते, नंतर तिथं ते दुर्वास मुनी आले होते, तर त्या ज्या एकादशीचं ते पालन करण्यासाठी गेले होते ती पण त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त एकदा आलेली ती त्रिस्पृशा एकादशी होती. म्हणून आजचा दिवस हा अतिशय पवित्र आहे. त्रिस्पृशा एकादशी आपल्याला माहित नाही जन्मामध्ये आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये परत येईल की नाही, तर म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आजची ही जी एकादशी आहे ती अतिशय भगवंताला समर्पित होऊन आपण केली पाहिजे. आणि भगवंताला समर्पित होऊन करणं म्हणजे भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊन भगवंताच्या नामाला प्राधान्य देऊन आपण ती एकादशी केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.